दरम्यान आरोपी अशी मुलाखत देऊ शकतो का असा सवाल सचिन अहिर यांनी विचारलाय। हे सगळं स्क्रिप्टेड आहे असं देखील यावेळी सचिन अहिर म्हणालेले आहेत। आपण पाहूयात। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी NDTV मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। सचिन अहिर आहेत आपल्यासोबत। सचिन वाजे बोलले आणि खूपच स्फोटक बोलले। टायमिंग राईट का ते आज त्यांनी आणि दुर्दैवाने असं आहे की आरोपीच आरोप करायला लागलेले आणि कस्टडीमध्ये आहेत ते। मग हे जे बोलवते धनी कोण? तुमचा काय अंदाज? बोलवते धनी तुम्हीच संशोधन केलं पाहिजे, तुम्ही पत्रकार आहात। देवेंद्र फडणवीसावरती आक्षेप। कसं आहे, सरकारमधलाच कोणतरी असेल, मग काहीतरी अंडरस्टँडिंग झाली आहे का हे स्पष्ट करा। तुम्हाला असं म्हणायचं की क्रोनॉलॉजी आहे। श्याम माधव आधी बोलले, श्याम मानव आधी बोलले, नंतर मग देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की एक नेरेटिव्ह सेट करणारी टीमच महाराष्ट्रामध्ये आहे, नंतर मग देशमुख साहेब काहीतरी बोलत आहेत। हे रोजच सुरू आहे एकमेकांच्या विरुद्ध। हो, असणारच ना, तर तसे विषय आहेत ना, त्या विषयाचं गांभीर्य पण आहेत ना। श्याम मानव हे आजीत बोलतायत अशातलं नाही आहे। मला आठवते मी स्वतः मंत्री होतो, अंधश्रद्धाचा जो कायदा आणण्यासाठी त्यांनी त्यावेळी पण काँग्रेसवर टीका केली, आरोप केले, प्रतिआरोप केले। याचा अर्थ त्यांना आम्ही फेकून देण्याची भूमिका किंवा त्यांनाच नरेटिव्ह कोणाच्याबद्दल तुम्ही करताय, तुम्ही कोणाचे आहात असं बोलण्याचं काम कधीच केलं नाही ना। प्रश्न असा आहे की अनिल देशमुखांचा खटला अजून सुरू आहे। सचिन वाजेंना कोणी थांबवलेलं नाही आहे ना। ते आज का सांगतात नार्कोटेक्स करायला? त्यांनी त्यावेळी ते एफिडेव्हिट करून द्यायला पाहिजे। ऑलरेडी ते कस्टडीमध्ये ते माफीचे साक्षीदार झालेले आहेत माझ्या मग झालं आहे ना, मग त्यांना तो सर्व रेकॉर्ड ऑलरेडी आहे ना, मग अजूनही त्यांना काय करायची गरज आहे? आणि हा जो खटला ज्यावेळी चालेल त्यावेळी जसं त्यांची बाजू ऐकली जाईल तसं अनिल देशमुखजींची पण ऐकली जाईल। तर काय नवीन काय असा हा प्रश्न नवीन हे आहे। पण टायमिंग आणि तो मुद्दा आहेच। मला म्हणजे एक पत्रकार म्हणून तो प्रश्न पडतो की दोन्ही बाजूंना टायमिंग कशी साधली जाते। विधानसभा निवडणूक आहे, कस्टडीमध्ये असताना तुम्ही इंटरव्ह्यू देऊ शकता, कारण तुम्ही बघता की ते इंटरव्ह्यू द्यायला म्हणजे पूर्ण ते तयार केले आणि एक ठराविकच टीमला स्क्रिप्टेड आहे असं तुम्हाला? ठराविक टीमलाच तुम्ही बोलवलंय का? तुम्ही होता का सांगा? माझी इच्छा होती की आपल्या सर्वांच्या समोर बोलणं झालं असतं तरी आम्ही समजू शकलो असतो। मग एक ठराविकच टीम का, ठराविकच ते का? कसं त्यांना माहीत पडलं की वो हे मेडिकल ह्याच्यासाठी चाललेले आहेत काय? सरळ आहे ना, काय जे बोलवतो। मला एक असं वाटतं की शेवटी हे श्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे पण जाईल, कारण ते मुख्यमंत्री होते। काही ह्याचे जाईल म्हणजे जबाबदारी आमची सर्वांचीच आहेत ना। हा आरोपी करणारे जर आरोप करायला गेले तर असे अनेक आरोप होऊ शकतात। अनेक आरोप आदित्यजींच्याबद्दल पण झाले, पण सिद्ध करावं लागेल ना। शेवटी न्याय आहे ना, न्यायालयात तर जावं लागेल ना। न्याय फक्त काय एकच बाजू ऐकेल असं नाही।